बर, आज मी तुम्हाला एक 10 ते 12 मिनिटांमध्येच इंग्रजीचा अभ्यास करताना सुरुवातीला काय घ्यायचंय आणि कसं घ्यायचंय आणि कोणता सिलेबस तुम्हाला एक्झॅक्ट करायचा त्या आधी सांगतो. ज्या लेकरांना इंग्रजीचा काही गंध नाही, की ज्यांनी आयुष्यामध्ये 2-2 डिग्र्या घेतल्या तरी इंग्रजी येत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी मी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. आणि महत्त्वाच्या गोष्टीमध्ये जेवढे टॉपिक सांगेल त्या टॉपिकला तुम्हाला सुरुवात करायची. झालं? कमेंट करू नका, आता इकडे लक्ष द्या. पहा, तलाठी भरती TCS ने जर घेतली तर हे स्ट्रक्चर वापरायचे, आणि तलाठी भरती जर MPSC ने जर घेतली तर या स्ट्रक्चरचा फक्त एक एक पॉईंट उचलायचा आहे. दोन्हीपैकी कोणतं पण. डिसेंबर एंडिंगला तुमची जाहिरात येण्याची शक्यता आहे. ह्या डिसेंबर एंडिंगला तोपर्यंत सगळं संपतंय. डिसेंबर एंडिंगला 100% जाहिरात येण्याची शक्यता आहे. व्हिडिओ शेअर करा अगोदर, तरच पुढे शिकवतो मी, नाही तर बंदच करून टाकतो. शेअर करा व्हिडिओ, लाईक करा आणि कमेंट करा. झालं? इंग्लिश आहे तुम्हाला 25 मार्क्सला. यापैकी अर्धे मार्क्स तुम्हाला कसे घ्यायचेत हे तुम्हाला लगेच सांगून देतो. तुम्हाला 10 मिनिटांमध्ये हा सिलेबस याच पद्धतीने सुरुवात करायची, एवढं सांगतो तुम्हाला. अजून परीक्षा TCS घेईल की MPSC घेईल याबद्दल काहीच नाही, घाबरायचं बिलकुल नाही. मी आहे ना, MPSC ने घेऊ द्या, तेवढ्याच ताकदीने शिकवले तुम्हाला. तुमची परीक्षा TCS घेऊ द्या, तेवढ्याच ताकदीने तुम्हाला शिकवलंय. झालं? पहा, एकदम सोपा टॉपिक. जो टॉपिक एका दिवसामध्ये तुमचा क्लिअर होऊ शकतो तो टॉपिक आहे क्वेश्चन टॅग. नंबर 1 चा टॉपिक आहे क्वेश्चन टॅग. टॅग 2 मार्क्स. काही पेपरमध्ये 2 मार्क्स आहेत, काही मध्ये 3 येतं, पण मिनिमम 2 मार्क्स आहेत क्वेश्चन टॅगला. त्यानंतर 2 नंबर आर्टिकल्स, 2 मार्क्स. तिसरा घटक पंक्च्युएशन, 2 मार्क्स. आता या ठिकाणी मी तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. नाही, कॉन्फिडन्स नाही, तुम्ही आहे ना, काय अडचण नाही तुम्हाला. मी हे पहा, क्लास लावला नाही लावला तरी पण मी आहे तुम्हाला. युट्यूबवरती सगळं मार्गदर्शन करेल मी. युट्यूबवर सगळं मार्गदर्शन करेल. जे सकाळी 6:30ला मुलं येत आहेत ना लाईव्ह, ते काही येडे नाही तेवढ्या पहाटे उठून थंडी गारायचं माझ्या लेक्चरला बसायला. आणि मी काही येडा नाही, लक्षात ठेवा. त्यांना ते एवढ्या उठा, सकाळी पहाटे उठून त्यांना शिकवायला. लोक जग झोपेमध्ये असताना तुम्ही अभ्यास करा. जग झोपेमध्ये तुम्ही असताना अभ्यास करा आणि जग जागा झाल्यानंतर अंगावरती गुलाल घ्या. भरत्या येणार आहेत आणि ते पण मोठ्या मोठ्या भरत्या येणार आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही नियोजन जर आखलं तर 100% तुम्हाला यश मिळेल. माझ्या घरातले मी 3 तलाठी केले, ते पण बुद्धीच्या जोरावरती. माझ्याच घरातले, माझा भाचा तलाठी झालाय, माझ्या मेवण्याचा मेवणा तलाठी झालाय, माझ्या मावस बहिणीची मुलगी सुद्धा तलाठी झाली. ठीक आहे? व्हिडिओ 500च्या पुढे आत्ता गेला पाहिजे, अगदी 10-12 सेकंदामध्ये. पंक्च्युएशन, आर्टिकल्स आणि क्वेश्चन टॅग याच्यावरती तुम्हाला 6 मार्क्स आहेत म्हणजे आहेत. 6 मार्क्स आहेत म्हणजे आहेत. ओके, ठीक आहे. दुसरा मुद्दा, याच्यानंतरचा पुढचा सोपा मुद्दा 4 नंबरचा, चेंज द व्हॉइस. आणि 5वा मुद्दा डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. 2 आणि 2. 15 मार्कांच्या
या किंवा ह्या 5 टॉपिक्स मध्ये 2 2 2 हे परत इथं 4, तुम्हाला 10 मार्क्स पैकी एकही मार्क इथं जाता कामा नये. कारण माझे जर व्हिडिओ जर पाहिले तुम्ही, पंक्च्युएशन, क्वेश्चन टॅग आणि आर्टिकलचे एकही प्रश्न जर चुकला तर तुम्ही पुढं, आता इंग्लिश सुरू करतो, आता मराठी संपेल, आता पुढच्या आठवड्यात मराठी संपतंय, त्याच्यानंतर तुमचं इंग्लिश सुरू होतंय. झालं तुमचा. अगोदर हे 3 टॉपिक घ्यायचे, 1 2 आणि 3 टॉपिक घ्यायचे, आणि याच्या जोडीला टॉपिक घ्यायचा आहे तो म्हणजे चेंज द व्हॉइस, डायरेक्ट इंडायरेक्ट स्पीच. हा झाला. आता याच्यानंतर डायरेक्ट दुसरा टॉपिक सांगतो मी तुम्हाला कोणता घ्यायचा आहे. तो टॉपिक आहे 6 नंबरचा, व्हर्ब, टेन्स आणि एरर. व्हर्ब, टेन्स आणि एरर. कोणाचे? व्हर्बचे. याचेच टेन्स, याचाच एरर. तुम्हाला याच्यावरती आहेत 3 मार्क्स. TCS ने जर परीक्षा घेतली त्याच्यावरती 3 मार्क्स येतं, आणि जर MPSC ने परीक्षा जर घेतली तर सगळ्यांना आहे 1 1 1 1 1 1 मार्क. मग तुम्हाला ठीक आहे, चालेल. तो नंबर दिलाय त्या नंबरवरती कॉल करा. तुम्ही अपंग आहात ना, काय अडचण नाही. दिव्यांग व्यक्तीला आम्ही तुम्हाला डिस्काउंट देऊ. तुम्ही ते काय करा, त्या नंबरवरती कॉल करा. 81 81 नंबर, त्याच्यावरती कॉल करा. ठीक आहे. व्हर्ब, टेन्स आणि एरर 3 मार्क्स. आता एक विचार करा, 15 पैकी तुम्हाला हे झाले 10 आणि 3 13, 15 पैकी तुम्हाला 25 पैकी 13 मार्क्स या ठिकाणी कंपल्सरी हे चुकायचं नाही, म्हणजे चुकायचं नाही. याच्यामध्ये तुम्हाला व्हर्ब मध्ये रिकाम्या जागेवरती व्हर्ब कोणतं टाकायचंय, किंवा व्हर्ब चुकलंय का ते बरोबर आहे ते सांगायचंय. दुसरी गोष्ट, वाक्याचा टेन्स बरोबर आहे का ते सांगायचंय. आणि या दोघांचे मिळून टेन्स एरर किंवा व्हर्ब एरर वरती प्रश्न असतात. 3 प्रकारचे प्रश्न व्हर्ब वरती येतात. त्याच्यानंतर तुम्हाला आणखी एक मुद्दा सांगतो की जो सोपा आहे. याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय 7 नंबरचा मुद्दा आहे प्रिपोजिशन. प्रिपोजिशन याच्यामध्ये प्रिपोजिशन मध्ये फिल इन द ब्लँक्स आहे. फिल इन द ब्लँक्स. आता यासाठी काय करायचं, तर फिल इन द ब्लँक्स साठी फ्रेज पाठ करायच्या. सगळ्या फ्रेज पाठ करायच्या फिल इन द ब्लँक्स साठी. झाला तुमचा 1 मार्क. आणि याला प्रिपोजिशन एरर. प्रिपोजिशन एरर. आता मला एक सांगा, मी तुम्हाला एक साधा, ठीक आहे, लक्ष द्या आता इकडे, इथं याच्यावरती 2 मार्क्स येतं. फिल इन द ब्लँक साठी 1 मार्क आणि प्रिपोजिशन एरर साठी 1 मार्क. मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो, मला हे वाक्य चुकीचं आहे तेवढं मला सांगायचं बरं का. जर हे जर बरोबर आलं तुम्हाला तर तुम्हाला सांगायचं काय उत्तर आहे. पहा, हा प्रश्न तलाट्याचा बरं का. फॉन्डनेस डॅश नंबर 1 ऑफ नंबर 2 फॉर. हा प्रश्न तलाठी भरतीचा आहे. हा प्रश्न मी तुमच्यासाठी घेतलाय. मला सांगायचं याचं उत्तर काय येऊ शकतं. फॉन्डनेस नंतर ऑफ येतं का फॉर येतं एवढं सांगायचं. ठीक आहे, उद्या करा. उद्या कॉल उचलत नाही, आता त्यांचं टायमिंग 6 वाजेपर्यंत असतं. उद्या करा कॉल, उद्याच्या टायमिंगला. अरे पागल काट्यांनो, काय उत्तर दिलंय तुम्ही ते? का सगळ्यांनी 70 ते 80% पोरांनी उत्तर त्याचं चुकीच दिलंय. सुरुवातीला सगळे चुकून बसले. तर तुम्ही काय काय करताय काय तुम्ही? हे फॉन्डनेस ऑफ फॉर असतं, फॉर असतं आणि फॉन्ड ऑफ असतं. फॉन्ड ऑफ असतं. हा प्रश्न आहे. फॉन्ड ऑफ आणि फॉन्डनेस फॉर. फॉन्ड ऑफ आणि फॉन्डनेस फॉर काय चाललंय? झालं. आता व्हर्ब झालं, प्रिपोजिशन झालं, आणि आता 2 टॉपिक आणखी सांगतो. याच्यावरती याच्यावरती जास्त भर द्यायचा आहे. याच्यामध्ये 8 नंबरला आहे ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह याच्यामध्ये ऍडजेक्टिव्ह मध्ये तुम्हाला सांगायचंय की इथे वाक्यामध्ये फिल इन द ब्लँक्स.
ब्लँक्स आणि एरर दोन. फिल इन द ब्लँक्स आणि एरर दोन. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, मला उत्तर सांगायचं, काय त्याचं उत्तर. ठीक आहे. this is our dash dash house. This is our dash house in the colony. In the colony. नंबर 1 ओल्ड, नंबर 2 ओल्डेस्ट आणि नंबर 3 ओल्डर. ओल्डेस्ट, ओल्डर. मला सांगायचं उत्तर काय? चला, आपल्याला आपल्या डोक्यात अगोदर भरून ठेवलेलं आहे की या ठिकाणी द जर असेल तर थर्ड फॉर्म असतो, ॲडजेक्टिव्हचा थर्ड फॉर्म असतो. या ठिकाणी आवर हा जो शब्द आहे ना याचं काम करतो. वाक्यात ओल्ड काय येणार नाही, कारण या ठिकाणी ॲज आणि सो ॲज नाही, म्हणून इथं ओल्ड येणार नाही. इथं ओल्डर काय येणार नाही, कारण वाक्यात द्यान नाही, म्हणून ओल्डर येणार नाही. काल काय झालं, ते षष्टी आहे, ॲज आणि सो ॲज नाही म्हणून ओल्ड येणार नाही, आणि द्यान नाही म्हणून काय ओल्डर येणार नाही. काय चाललंय? यासाठी तुम्हाला गरज आहे, माझी शिक्षकाची गरज काय तुम्हाला माहिती आहे? हे कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी. समासाचा जर एक जरी प्रश्न चुकला ना, सकाळी जे 700 मुलं लाईव्ह असतात ना, त्यांचा एक जरी प्रश्न चुकला तर मला बोलायचं. टोटल सगळा समास करून घेतला त्यांच्याकडून, टोटल सगळा समास, प्रयोग, समास, काळ, त्यानंतर समान शब्द, विरुद्धार्थी शब्द, सगळं घेतलं, काही सोडलेलं नाही मी. जवळजवळ 1 महिन्यापासून 1-1.5 महिन्यापासून मी मराठीचं लेक्चर घेतोय सकाळच्या पोरांचं. आणि नंतर आता मी सुरू करणारे 25 मार्कांच्या टेस्ट तलाठी भरतीसाठी, मराठीच्या आणि इंग्लिशच्या. 1 दिवस मराठी, 1 दिवस इंग्लिश, 1 दिवस मराठी, 1 दिवस इंग्लिश, 1 दिवस मराठी, 1 दिवस इंग्लिश. आणि या ठिकाणी मी काय माझा धंदा करायला आलो नाही इथं की लगेच मला ॲडमिशनसाठी आलो नाही. मी इथं मी तुम्हाला जाहिरात लावली की माझी नाही आहे, त्याच्यामुळे कोणी मला म्हणायचं नाही की तुम्ही बॅचसाठी आले इकडं, काय नाही. आता माझं भरपूर झालं. आता मी शेवटी माणसाने का पुण्य करतात, म्हणजे समजा सगळे पाप करायचे आणि नंतर पुण्य करायचे शेवटी लास्टला. मग देवाला जायचं, मग नवरा बायको देवाला जातात लगेच, असे खूप असे पाया पडतात, मग भजन करतात वगैरे काय. तसं माझं आता 56 वर्ष ओलांडून झाले, आता मला थोडं पुण्य पण करू द्या ना. ठीक आहे, मी पाप तर केलेलेच नाही म्हणा अजून, पण पुण्य करू द्या अजून थोडं तुमच्या रूपाने, आणि तुम्ही राहा. आता समजा तुम्ही एक विचार करा, मला जर एखाद्या मला गवत द्यायचं, एखाद्या याला मला पुण्य करायचं आणि गवत द्यायचं, मग एखादी शेळी तर नको समोर मला गवत खाऊ घालायला. तशी तुम्ही शेळी व्हा, मी तुम्हाला गवत खाऊ घालीन. ठीक आहे. याच्यानंतर 9 नंबरचा पॉईंट आहे. 9 नंबरचा पॉईंट, ॲडजेक्टिव्ह. का आलं? ॲडजेक्टिव्ह येतं काय? ॲडजेक्टिव्ह येतं वाक्यामध्ये फिल इन द ब्लँकसाठी आणि एररसाठी. फिल इन द ब्लँकसाठी पण येतं आणि एररसाठी येतं ॲडजेक्टिव्ह. त्यानंतर तिसरा मुद्दा तुम्हाला करायचा ॲडव्हर्ब. ॲडव्हर्ब. आणि तुम्हाला एक गंमत सांगू, कोणालाही सांगायचं नाही, मी फक्त तुम्हाला सांगतोय. इनफ आणि इनफ. इनफचा वापर वाक्यात करताना नामाच्या आधी असतो आणि विशेषणाच्या आणि क्रियाविशेषणाच्या नंतर असतो. याच्यावरती 12 प्रश्न येतात. 12 प्रश्न. काय? 12 प्रश्न. मी तुम्हाला आता एक सांगतोय प्रश्न, तुम्ही मला उत्तर काढून जर दाखवलं तर हे 12 प्रश्न फक्त इनफवरती येतं. हे तुम्हाला का सांगतोय? त्यांची प्रश्नपत्रिका जी विचारली ना, ती स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगतोय. पहा बरं. सी इज डॅश डॅश इनफ. नाही, शी डॅश डॅश क्लेव्हर डॅश डॅश टू पास द एक्झाम. 1 नंबर आणि 2 नंबर. चला, सी इज डॅश डॅश डॅश. सी इज डॅश डॅश क्लेव्हर टू पास द एक्झाम. मला फक्त इनफची जागा सांगायची. 12 प्रश्न आहेत त्याच्यावरती. 12.
मी अजून इंग्लिश सुरू नाही केलं तुमचं. इंग्लिश सुरू केल्यानंतर बघा तडाखा कसा आहे. हे पहा, तुमचा वेळ वाया घालू नका. कुठेही काही वाचू नका, काही करू नका. मी सांगतो त्याप्रमाणे स्ट्रॅटेजी करा. मी 4 नोकऱ्या सोडल्या आहेत. तुम्हाला जर वाटत असेल की बाबा ह्या माणसाला काय माहिती नोकरी कशी मिळवतात, मी 4 नोकऱ्या सोडल्यात. मी सगळे ठोके खाऊन बसलेले, त्याच्यामुळे मला माहिती आहे. हे क्लेव्हर ॲडजेक्टिव्ह आहे. आणि ॲडजेक्टिव्ह जर असेल तर ॲडजेक्टिव्हच्या नंतर इनफ असतं, ENOUGH. आणि इनफच्या आधी येणारा शब्द हा फर्स्ट फॉर्म असतो. फर्स्ट फॉर्म. बानो हे सगळं तुमच्यासाठी सगळं करून ठेवलं इंग्लिशचं. म्हणून माझ्या इंग्लिशचे लेक्चर आता मी ज्यावेळेस सुरू करेन, मराठी संपूर्ण इंग्लिश सुरू करेन ना, त्यावेळेस इंग्लिश आणि इंग्लिशच्या लेक्चरला सगळी जनता 1000च्या पुढेच लाईव्ह पाहिजे सकाळी सकाळी. ऍडमिशन मिळतील की नाही मिळतील हा प्रश्न वेगळा आहे. पण तुम्ही माझ्याशी जर जोडले गेले, उद्या जर तुमचं जर कल्याण जर झालं, तुम्ही काय म्हणणार? आम्ही तुमचे लेक्चर केले तर ऑनलाईन का होईना आम्ही तुमचे लेक्चर, म्हणजे तुम्ही माझे विद्यार्थी झाले. पुस्तक रूपी का होईना असं नका, पण माझे विद्यार्थी झाले. जेवढे जास्त विद्यार्थी माझे सिलेक्ट होईल तेवढं मला पुण्य मिळेल. ठीक आहे, तसा प्रकारे. मग या ठिकाणी ॲडजेक्टिव्हच्या आणि ॲडव्हर्बच्या नंतर इनफ असतं, पण नामाच्या अगोदर इनफ असतं. नामाच्या अगोदर जर शुगर जर असेल, शुगर नाम आहे, त्याच्या अगोदर इनफ वापरावं लागतं. हा प्रश्न 12 वेळेस विचारलाय, तुम्हाला मोजून दाखवतो. 12. मग जर तुम्ही ॲडजेक्टिव्ह मध्ये हे इनफ आहे, ॲडव्हर्ब पण आहे, ॲडजेक्टिव्ह पण आहे, याचा वापर जर 12 वेळेस विचारलाय, फोकस कशावरती करायचा आहे? आणखी तुम्हाला एक गंमत सांगतो. फाइंड एरर मध्ये टू चं वाक्य विचारले, ॲडव्हर्बचा प्रश्न सांगतो मला. टू ला जोडीला कोण असतं? टू असतं. आणि त्यांनी काय केलं माहितीये का? इकडे इज घेतलं, इकडे घेतलं कुड. मानो इकडे जर वर्तमान का असेल तर इकडे कॅन असतं, आणि इकडे जर वॉज असेल भूतकाळ तर इकडे कुड असतं. याच्यावरती 3 प्रश्न येतात. 3 प्रश्न आहेत याच्यावरती. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला काय काय सांगितलंय लक्षात ठेवायचं. हे झालं. आता इथं 9 नंबरला ॲडव्हर्ब. ॲडव्हर्ब या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स आणि एरर 2 प्रश्न त्याच्यावरती. 2 मार्क मी त्याच्यावर बोलतो, मी तुम्हाला बोलतो. 10, 3 13, 2 15, 2 17 आणि 2 19. 19 मार्कांची तयारी फक्त इथपर्यंत आहे. मग मला सांगा, तुम्ही अगोदर कोणत्या टॉपिकला फोकस करायला पाहिजे? तर तुमचे 3 टॉपिक अगोदर येतं. क्वेश्चन टॅग, आर्टिकल्स, पंक्च्युएशन. नंतर चेंज द व्हॉइस. हा फक्त 15 मिनिटाचा खेळ चेंज द व्हॉइसचा. जर तुम्हाला 2च मिनिटात जर पॅश व्हॉइस जर नाही शिकवलं ना, तर मी नाव बदलून ठेवेल माझं. ज्या पोरांना असं वाटलं की अतिशक्ती सांगतात सर ना, जे माझ्या क्लासमध्ये पोर आहेत त्यांना विचारा, मी चेंज व्हॉइस किती मिनिटात शिकवतो. तो फक्त 2 मिनिटाचा खेळ आहे, कारण पॅश व्हॉइस क्रियापदाचा असतो. ज्याला ते सूत्र कळेल तो जगातला कोणतेही वाक्य सोडू शकतो. आणि डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच 1 सेकंदात उत्तर काय सांगतो तुम्हाला, 1 सेकंदात. हे नुसतं शब्दसंग्रह घेतला, पोरांना कळणार, मला काही कळणार. शब्दसंग्रहावरती किती मार्क्स माहितीये? 2-2 मार्क्स आहेत. आता पुढं चला पहा. सकाळी या 6:30 वाजता. सकाळी या 6:30ला लाईव्ह या. कसं काय ना, काय अडचण नाही. पुढचा मुद्दा आहे इडियम्स आणि फ्रेज. हा टॉपिक दुसरा 2 नंबरचा. अँटोनिम्स 2 मार्क्स, सिनोनिम्स 2 मार्क्स. एवढ्याच घटकांवरती तुमची प्रश्नपत्रिका फिरवलेली आहे. आणि याच्यातला 1 मार्क कमी करून मग तुम्हाला याच्यापेक्षा वेगळे काही प्रश्न विचारले, ते फक्त 57 प्रश्नपत्रिकामध्ये तुम्हाला विचारले प्रश्न 2, 4, 7, 5 असे प्रश्न येतात. या प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचंय. मी ज्या पद्धतीने सांगितले तुम्हाला की अभ्यास करा, त्याच पद्धतीने अभ्यास करायचा. हे जर तुम्ही जर सुरुवातीपासून जर नाही टॉपिक्स लक्षात घेतले, हे जर समजून नाही घेतलं, तर तुम्ही बेसिक स्टडी जर केला इंग्लिशचा, नाऊन, सर्वनाम, अल्फाबेट पासून प्रोनाऊन, नाऊन, नंबर, जेंडर इथपासून जर केसेस इथपासून जर अभ्यास जर केला ना, तर धोका व्हायला लक्षात ठेवा. कारण TCSने प्रश्न विचारले तर 57 प्रश्नपत्रिकेचे अनालिसिस केले. या प्रश्नपत्रिकामध्ये त्यांनी ह्या एवढ्याच्याच प्रश्नपत्रिका गुणवून टाकली तुमची. आणि याच्यानंतर तुम्हाला काय झालं,
स्क्रीनशॉट घेता येत असेल ना, यूट्यूबला आहे आता, मी घ्या ना स्क्रीनशॉट घ्या, मी बाजूला होतो. चला, सकाळी ठोकळा आमचा येतोय बुधवारी. बुधवारी रात्री ठोकळा येणार म्हणजे गुरुवारी येणार तो मार्केटमध्ये. आणि ह्यावरती तुम्ही चिंतन मनन करावं. मी बाजूला जातो कशाला, मी बाजूला कशाला, मी घरी जातो ना. तुम्हाला जर एवढंच त्या याचं मी महत्वाचं नसून हे जर महत्वाचं असेल ना, तर मी घरी जातो. तुम्ही बसा हे करत नंतर. तर आता हे नियोजन सांगितलंय. संध्याकाळी याचं चिंतन मनन करा. अभ्यास करताना क्वेश्चन टॅग पासून करा. आणि जर तुम्हाला क्वेश्चन टॅग जर नाही जमला तर पुढच्या आठवड्यातले माझे लेक्चर पहा. इंग्लिशचे लेक्चर सुरू होत आहेत. लेक्चरला हजाराच्या संख्येनेच विद्यार्थी लावले पाहिजे तेवढी अपेक्षा करतो. धन्यवाद. शुभरात्री. तलाठी झाल्यानंतर जर माझी मी कुठं जमीन खरेदी केली किंवा मी कुठं कंपनी बांधली किंवा मी आणखी मुरुम उचलला तिथला कुठं जर काही जर कुठाने केले तर कृपा करून माझ्याकडून कुठल्याही प्रकारचा दंड किंवा मला रॉयल्टी मागू नका, एवढीच तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्हाला तलाठी भरतीसाठी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. डिसेंबर अखेर जाहिरात येणार आहे एवढं तुम्हाला सांगतो. आणि माझं लेक्चर संपवतो कारण आमच्या कदम सरांचं घराचं काम चालू आहे. त्यांचं वास्तुशांती तिकडे आणि ते तिकडं मी नाही गेल्यामुळे ते अशांत झाले. तर ते शांती व्हायच्या ऐवजी अशांत झाले ते. त्याच्यामुळे मला आता जाऊ द्या कारण मी सकाळपासून काही खाल्लेलं पण नाही. ठीक आहे, धन्यवाद. भेटू आपण सोमवारी सकाळी 6:30 वाजता.